माननीय नामदार संजयजी राठोड साहेब, माननीय नामदार संजयजी सिरसाट साहेब, माजी मंत्री तथा खासदार भुमरे साहेब, माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुन भाऊ खोतकर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, लाडक्या बहिणी, पत्रकार आणि या ठिकाणी जमा झालेले सर्व सहकारी मित्र, आज शिंदे साहेबांनी आभार दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम ते जालना जिल्ह्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. हा एक अतिशय आगळा वेगळा आणि हृदयस्पर्शी अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. मी ज्यावेळेला 2014ची निवडणूक हरलो होतो साहेब, ज्यावेळेला 2014ची निवडणुकी हरलो होतो त्यावेळेला मतदारसंघामधील सर्वच्या सर्व 213 गावामध्ये जाऊन मी आभार दौरा केला होता आणि प्रत्येक गावात जाऊन ज्या लोकांनी मला मतदान केले त्यांचे आभार मानले होते, समजून घेतली होती. या पुढील काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं काम करायचं आहे याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांच्या गावातील समस्या सोडवून घेतल्या होत्या. खऱ्या अर्थानं या 2014च्या आभार दौऱ्यानंतर मला मतदारसंघ कळला. मतदारसंघामधील लोकांच्या भावना मला कळल्या, त्यांच्या वेदना मला कळल्या आणि पुढील 10 वर्ष राजकारणामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं याची एक नवी दिशा मला मिळाली. 2024ला माझा विधानसभेमध्ये विजय झाला आणि त्यावेळेसुद्धा मी जवळजवळ 99% गावात जाऊन लोकांचे आभार मानले. फक्त एक 10-15 गावं शिल्लक आहेत, ते पण मी या 2 दिवसात संपवणार आहे. असं कधी ऐकूयाच नाही की निवडणुका झाल्या, मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि त्यानंतर कोणी मंत्री, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लोकांचे आभार मानले. उलट मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आपल्यालाच त्यांच्याकडे जावं लागतं हार तुळे घेऊन आणि 7-7 वाद पाहून सुद्धा त्यांची भेट होईल की नाही याची शाश्वती आपल्याला नसते. परंतु ही प्रथा मोडीत काढून आदरणीय शिंदेसाहेब यांनी हा आभार दौरा आयोजित केलेला आहे. माझी साहेबांना एक विनंती आहे, माझी साहेबांना एक विनंती आहे. माझी साहेबांना एक विनंती आहे की आमचे आभार मानून तुम्ही आम्हाला लाजू नका. मीच आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबाचे जाहीर आभार मानतो आणि एक शेर साहेबांसाठी समर्पित करतो. ना चांद की चाहत है, ना सितारों की फरमाइश है, हमेशा आपका साथ मिले बस इतनी सी ख्वाहिश है. तहे दिल से हम आपके शुक्रगुजार है. आम्ही दोघं एका पक्षात असून सुद्धा तसा माझा साहेबांशी फार काही संबंध कधी आला नव्हता, कारण मी पडलेला आमदार होतो आणि पडलेल्या उमेदवाराची परिस्थिती ही फार वाईट असते. तो ना घर का असतो ना घाट का असतो. परंतु मागच्या 3-4 महिन्यामध्ये शिंदे साहेबांच्या सोबत माझा फार जवळून संबंध आला आणि फार जवळून त्यांची कार्यपद्धती अनुभवण्याची मला संधी मिळाली. मी जे पाहिलं ते पाहून अतिशय थक्क होऊन गेलो की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत ते लोकांना भेटायचे, प्रत्येकाची जिव्हाळ्यानं चौकशी करायची, त्यांची कामं करायची आणि हे सर्व करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठंही तरागा नव्हता, कुठंही राग नव्हता आणि खूप प्रेमळपणे ते सगळ्यांची कामं मार्गी लावायची. त्यामुळंच त्यांना असं म्हटलं जायचं की ही इज नॉट अ चीफ मिनिस्टर बट ही इज अ कॉमन मॅन. आता ते डेडिकेटेड कॉमन मॅन आहेत, म्हणजे समर्पित सामान्य माणूस. गुवाहाटीला असताना साहेब मी शहाजी बापूंचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये ते आपल्याबद्दल फार भरभरून बोलत होते.
तेव्हा बोलता बोलता त्यांनी एक वाक्य उच्चारलं की वसंतदादानंतर शिंदे साहेबासारखा मुख्यमंत्री मी महाराष्ट्रामध्ये पाहिलेला नाही. आपण मागच्या 2.5 वर्षामध्ये अक्षरशः सत्तेचा गुलाल त्या सर्वसामान्य लोकांच्या अंगावर उधळला. प्रत्येक घटकासाठी आपण काम केलं. त्यामुळं लाडक्या बहिणी असतील, विनाअनुदानित शिक्षक असतील, अंशकालीन कर्मचारी असतील, ANM असतील, सर्व लोकांची आपण कामं केली. आणि त्यामुळं आपल्याला नेत्रदीपक अशा प्रकारचं विधानसभेमध्ये यश मिळालं. 80 पैकी 60 जागा आपल्या निवडून आल्या. म्हणजे हा स्ट्राईक रेट जवळपास 75% आहे. लोकशाहीमध्ये 51% स्ट्राईक रेट हा उत्कृष्ट समजला जातो, परंतु आपण 75% पोहोचलो. आता हा स्ट्राईक रेट आपल्या पुढच्या काळामध्ये 90% घेऊन जायचा आहे. मागच्या काळामध्ये तुमची भरपूर भाषणं आम्ही ऐकली. त्यामध्ये तुम्ही एक वाक्य नेहमी सांगता की मला हलक्यात घेऊ नका. एक हिंदी सिनेमामध्ये डायलॉग आहे, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ द कॉमन मॅन. आणि जर कोणी हलक्यात घेतलं किंवा अंडर एस्टिमेट केलं तर तुम्ही म्हणता की मी करतो बघतो यातला मी नाही, मी डायरेक्ट काम करून टाकतो. मी डॉक्टर जरी नसलो तरी बरोबर ऑपरेशन मी करतो. साहेब, तुमचं ऑपरेशन आम्ही पाहिलं. तुम्ही चिरफाड करता, माणसाला फाडून टाकता. बिन टाक्याचं ऑपरेशन तुम्ही करत नाही, मोठ्या मोठ्या टाक्याचं ऑपरेशन तुम्ही करता. आणि शेवटी काय होतं, ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड. म्हणजे तुम्ही ऑपरेशन सक्सेसफुल झालं पण पेशंट देवाघरी जातो. आमच्या निवडणुका संपल्या. आता 4.5-5 वर्ष आमच्या निवडणुका नाही आहेत. पुढच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या निवडणुका आहेत. मग त्यात ग्रामपंचायतची निवडणूक आहे, जिल्हा परिषदची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे आणि सगळ्याच निवडणुका आहेत. ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हा सर्वांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू, हा शब्द मी तुम्हाला आज देतो. आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला संघटना मजबूत करावी लागेल. कोणत्याही राजकीय पक्षासाठी संघटना हा प्राण असतो, संघटना ही आत्मा असते. ती आपल्याला जपावी लागणार आहे, ती आपल्याला वाढवावी लागणार आहे. आणि ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण ती यशस्वीरित्या पार पाडू याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आज या कार्यक्रमामध्ये माझे मित्र आणि माझे जुने सहकारी AJ बोराडे यांचा आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे. AJ बोराडे हे 2007 पासून ते 2025 पर्यंत जिल्हा प्रमुख होते. म्हणजे जवळपास 18 वर्ष ते जिल्हा प्रमुख होते. आणि माझा आणि त्यांचा संबंध 2014 मध्ये आला. 2014 पासून 2024 पर्यंत 10 वर्ष ते माझे जिल्हा प्रमुख होते. परंतु जिल्हा प्रमुख असूनही त्यांनी घनसावंगीच्या राजकारणामध्ये कधीच अनावश्यक ढवळाढवळ केली नाही. याउलट प्रत्येक वेळेला मला जी काही मदत त्यांना करता येईल ती त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचा एक संघटन कौशल्य असणारा माणूस की जो मागच्या निवडणुकीमध्ये फक्त 2400 मतांनी हारला, ते आल्यामुळं आपल्या संघटनेला, आपल्या जालना जिल्ह्याला फार मोठी ताकद मिळालेली आहे. त्यांचं मी आपल्या पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. थोडक्यात माझ्या मतदारसंघाच्या समस्या सांगतो. रस्त्याची समस्या ही मतदारसंघामधली अतिशय गंभीर अशा प्रकारची समस्या आहे आणि साहेब आपल्याला यात लक्ष द्यावंच लागणार आहे. कारण रस्त्याची समस्या जर सुटली तर त्याने 3 प्रश्न मार्गी लागतील. पहिला प्रश्न हा आहे की वाहतुकीचा प्रश्न सुटेल. दुसरा प्रश्न हा आहे की आमच्या बऱ्याचशा खेड्यापाड्यातून ज्यावेळेस पेशंटला जालन्याला किंवा इतर कुठं न्यायचं असतं त्यावेळेस पेशंट जालन्यापर्यंत पोहोचू शकत नाही. खराब रस्त्यामध्येच याचं निधन होतं. बऱ्याच बायका या रस्त्यावर त्यांचे बाळंतपण झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे जर रस्ते आपण केले तर ऊसाचा फार मोठा प्रश्न आपल्या मतदारसंघामध्ये सुटेल. माझ्या मतदारसंघामध्ये अतिरिक्त ऊस आहे आणि हा ऊस
बाहेरचे कारखाने घेऊन जाण्यासाठी टाळाटाळ करतात, कारण आपल्या भागातले रस्ते चांगले नाहीत। जर आपण सगळे रस्ते केले तर जवळपास 10,000 मेट्रिक टन इतका ऊस दररोज आपल्या मतदारसंघातून बाहेर जाईल आणि ऊस उत्पादकांना फार मोठा दिलासा त्यामुळे मिळणार आहे। ऊसाचा प्रश्न हा मतदारसंघामध्ये फक्त आर्थिकच राहिलेला नसून तो प्रश्न सामाजिक झालेला आहे, तो राजकीय झालेला आहे आणि तो जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे। तसेच तो जीवनामरणाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी ऊसावर प्रक्रिया करणारा एक नवीन उद्योग आपण लवकरच सुरू करत आहोत। उद्योगासंदर्भातले आमची जी काही कामं असतील त्यासाठी आम्हाला वारंवार आपल्याकडे यावं लागेल, त्यावेळेला आपण मदत कराल अशी मला अपेक्षा आहे। जो आमच्या मतदारसंघामधला ड्राय आणि नॉन इरिगेटेड एरिया आहे, त्या नॉन इरिगेटेड एरियामधले प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रश्न घेऊन आणि त्यावर उपाययोजना घेऊन आम्ही आपल्याकडे येणार आहोत। जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचंही आपलं सहकार्य नक्कीच आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि ते सहकार्य करतील याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। परवा BKC मध्ये आपला शिवोत्सव मोहळा साजरा झाला। त्यावेळेस भाषण करताना शिंदे साहेबांनी उद्योग मंत्र्याला असा प्रश्न विचारला की दाहोसमध्ये महाराष्ट्रासाठी किती MOU झाले। त्यावेळेला उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की 15,70,000 कोटी रुपयांचे MOU महाराष्ट्रातच झाले। मला अतिशय अभिमान आहे की एवढी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होते आहे, परंतु साहेबांना एक विनंती आहे की या 15,70,000 कोटीपैकी एक थेंब तरी आमच्याकडे येऊ द्या। आमचा विकासामध्ये जो विभागीय असमतोल आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आणि आपण जर लक्ष दिलं तरच आम्ही विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ याची मला खात्री आहे। आम्ही खूप आशावादी आहोत। जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का। धन्यवाद। जय महाराष्ट्र। सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण बसून घ्यावं। यानंतर जालना विधानसभेचे दमदार आमदार तथा माजी मंत्री आदरणीय